नमस्कार, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा. तर मी आज तुमच्यासोबत जरा वेगळाच विषयावर बोलणार आहे की कुठल्या म्हणजे मुलांसोबत कुठल्या गोष्टी करू नयेत. ॲक्च्युली मला हा एक्सपिरियन्स म्हणजे विदिशाची ॲक्टिव्हिटी घेताना नॉर्मली येतच असतो. तर तर मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करायला म्हणजे तुम्हाला माहितीही असेल कदाचित त्या गोष्टी. तर मला असं वाटलं ज्यांना जर माहिती नसेल वगैरे त्यांच्याशी आपण थोडंसं म्हणजे त्यांना सांगितलं तर त्यापुढे म्हणजे हे म्हणजे लक्षात ठेवतील ह्या गोष्टी ते पालक. तर आपली म्हणजे मुलं असू दे किंवा नॉर्मल मुलं नसू दे, असं कुठलेही म्हणजे आपण कोणतीही गोष्ट शिकवताना त्यांचं माइंडसेट कसं आहे, त्यांचा मूड कसा आहे, आपण शिकवलेल्या गोष्टी ते सहज समजून घेऊ म्हणजे शकतील असं आहे का त्यांचा मूड, हे ओळखूया आपण. आणि कारण जबरदस्तीने जर एखादी गोष्ट त्यांच्याकडून करून घेतली तर मग ते समजून घेऊन ते लक्षात घेणं ते शक्य होत नसतं. कारण की म्हणजे मुलांचा मूड जर म्हणजे त्या गोष्टी म्हणजे काही स्वतःमध्ये इनपुट करून घेण्याचं नसेल तर मग आपण ते जबरदस्तीने त्याच्यामध्ये त्यांना शिकवणं सांगणं हे चुकीचं. तर मी हेच म्हणेन की मग तेव्हा आपण जर नॉर्मल मुलं असेल तर आपण त्याला म्हणजे नॉर्मल म्हणजे कामली पेशन्सली त्यांच्याशी हळूहळू एक गोष्ट आपण त्यांना शिकवू शकतो वगैरे ना. जर आपलं नॉर्मल मूल नसेल तर मग आपण त्यांना थोडंसं म्युझिक लावून किंवा एखादं गाणं म्हणून थोडं असं म्हणजे करून घ्यायचं आणि नंतर मग हळूहळू एखाद दोन गोष्टी त्यांना शिकवून बघायच्या. त्यांची जर लिंक लागली किंवा त्यांचं जर मन तिथे एकाग्र होत असेल तर मग आपण त्यापुढे कंटिन्यू करायला घ्यायला पाहिजे. जर त्यांचं लिंक लागत नसेल, त्यांचं मन कुठेही असं म्हणजे बेचैनी वाटत असेल, अस्वस्थता वाटत असेल त्यांना त्या गोष्टी करताना, तर मग तिथे आपण त्यांच्यासोबत जोर जबरदस्ती करून घेणं हे चुकीचं आहे. मग तिथे ते थांबवणंच योग्य राहील असं वाटतं मला. तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे की म्हणजे आपले जे स्पेशल मुलं असतात ना, म्हणजे माझी विदिशा आहे, जसं तिला म्हणजे हप्त्याभरामध्ये तिला म्हणजे 2-3 दिवस तिच्या फिट अशा कंटिन्यू म्हणजे येतच असतात. म्हणजे कसं हायपर होते ती, नंतर फिट कमी जास्त प्रमाणात होतात. म्हणजे जसं अमावस्या असते, पौर्णिमा असते, अष्टमी असते, एकादशी वगैरे असते ना महिन्यामध्ये. ज्या दिवशी म्हणजे हे दिवस येतात त्याच्या 2 दिवस आधी ती म्हणजे थोडी हायपर वगैरे होते आणि मग तिच्या फिट हळूहळू वाढतात. तर असं काही तिच्यासोबत होतच असतं. तर मग डॉक्टरांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं तेव्हा आम्ही म्हणजे विश्वास नाही ठेवला की असं कसं काय ना. तर त्यांनी सांगितलं की वातावरणामध्ये त्या दिवसांमध्ये बदल होत असतात. ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते. म्हणजे जसं समुद्राच्या लाटा बघा वर खाली होतात ना, भरती ओहोटी त्या दिवसांमध्ये येते, अमावस्येला पौर्णिमेला वगैरे. त्याच्यातून समजून तर घेऊ शकतो ना आपण की खरंच ऊर्जेचं प्रमाण त्या दिवसांमध्ये जास्त असते. तसंच असतं हे जे आजारी मुलं असतात किंवा माणसं असतात, आपली नॉर्मल मुलं जी नसतात त्यांच्याकडे नैसर्गिक शक्ती ज्या आपल्याला मिळालेल्या असतात त्या सहन करण्याच्या, त्याच्या त्या मुलांना नसतात मिळाल्या. तर त्यामुळे त्या मुलांना त्या ऊर्जेचा म्हणजे तो प्रभाव जो असतो तो म्हणजे तो त्यांच्यासाठी म्हणजे चांगलं ठरत नाही. ते मुलं हायपर वगैरे होतात, अस्वस्थ होतात, फिट वगैरे येत असेल मुलांना तर फिट वाढतात. असं काहीसं होत असतं त्यांच्यासोबत. मग त्या दिवसांमध्ये मग डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही विदिशाची जरा विशेष काळजी घेत राहा, तिच्याकडे जरा लक्ष ठेवत जा, असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. तर मग त्याच्यामुळे मग मी त्या दिवसांमध्ये विदिशाची म्हणजे नॉर्मली ॲक्टिव्हिटी म्हणजे नाहीच म्हणजे घ्यायची असेल तर मी त्या दिवसांमध्ये नाही घेत ॲक्च्युली. पण मला विदिशा जेव्हा म्हणजे गुरुवारी मी विदिशाची ॲक्टिव्हिटी घेत होती तर ते म्हणजे अष्टमी दुसऱ्या दिवशी होती. तर आदल्या दिवशी म्हणजे मला ती नॉर्मल वाटली आणि झोपेतून उठल्यानंतर फ्रेश दिसली मला ती. तर मी तिला तयार करून जवळ घेतलं आणि रेकॉर्डिंग करायला घेतलं. तेव्हा मला जाणवलं की थोडीशी ती नाही वाटत आहे. पण मी म्हटलं तिच्यासोबत म्हणजे प्रेयर वगैरे घेऊन तिला नॉर्मल करायचा प्रयत्न करून बघते. जर झाली तर ठीक, नाही तर मग स्टॉप करूया आपण. तर मग ती प्रेयर वगैरे घेतली. ते थोडं वाटतच होतं मला. नंतर मी एखाद दोन ॲक्टिव्हिटी घेऊन बघण्याचा प्रयत्न केला की तिची लिंक जुळते का तिथे, म्हणजे ती एकाग्र होते का ती गोष्ट करण्यासाठी तिचं मन वगैरे, असं मला वाटलं. तर
नंतर मग ती नाही ती म्हणजे तिने कोऑपरेट व्यवस्थित करताना मला दिसली नाही ती. तर मग मी तिथेच मग तिला स्टॉप केलं तिची ॲक्टिव्हिटी आणि तिला म्हणजे झोपून ठेवलं मग मी. आणि मग असंच म्हणजे हेच मग मला असं वाटतं की आपले मुलं जर म्हणजे शिकताना जर नीट असं म्हणजे व्यवस्थित लक्ष त्यांचं लागत नसेल, अस्वस्थता वाटत असेल किंवा आपले दुसरे नॉर्मल मुलं जी असतात त्यांना ते एन्जॉय करून शिकत नसेल काही गोष्टी, त्यांचा मूड वगैरे म्हणजे मूड असणं नसणं म्हणजे काय, मन त्यांचं एकाग्रता म्हणजे एकाग्र होत नाही, मन चंचल वगैरे इकडं तिकडे असे म्हणजे मुलं करतात ना नॉर्मल मुलं जरी असले तरी. तर ते असेल तर मग जोर जबरदस्ती करून मग ते आपण ती सिच्युएशन हँडल तर करू, म्हणजे शिकवू तर खरी, पण ती कितपत ते ॲब्झॉर्ब करतील ती म्हणजे गोष्टी ते आपण नाही सांगू शकत. म्हणून मग आपण अशा वेळेला मुलांची ॲक्टिव्हिटीज नाहीच घेतल्या पाहिजे, त्या टाळलं पाहिजे ते घेणं. आणि जेव्हा त्यांना म्हणजे त्यांचा मूड चांगला असेल किंवा त्या सहज गोष्टी शिकत असतील असं आपल्याला दिसते, तर तेव्हा त्यांना घेऊन लगेच मग एखादी कुठलीही ॲक्टिव्हिटी आहे त्या परिस्थितीमध्ये पटकन करून घेतली पाहिजे. विदिशाला नॉर्मली मी म्युझिक म्हणा, गोष्टी म्हणा, ह्या अशा गोष्टी सांगत पण असते ओरली आणि टी व्हीवर पण लावत असते. छान अशा म्हणजे छान छान गाणी असतात, चिवकाऊची गाणी असतात, लहान मुलांच्या गोष्टी असतात, त्या ऐकवत असते. तिचा मूड त्यावेळेला खूप चांगला असतो आणि मग जेव्हा मूड चांगला असतं तेव्हा ते एन्जॉय पण करते त्यावेळेला. तर असं म्हणजे असं आपण ह्या गोष्टी म्हणजे करायला हव्यात. तर ॲक्च्युली मी हे विदिशेचे व्हिडिओ बनवल्यानंतर ते डिलीट केले होते. म्हटलं नको अशा म्हणजे दाखवायला विदिशेचं म्हणजे विदिशाचा असा मूड नसताना आपण तो शेअर नको करायला. तर नंतर मी म्हटलं की हा अनुभव जर आपण इतरांशी शेअर केला तर त्यांना पण थोडं आयडिया येईल की बरोबर आहे ही गोष्ट, की आपण जोर जबरदस्ती करून मुलांकडून ॲक्टिव्हिटी नाही करून घ्यायला हव्यात. जर तुम्हाला हे माझं म्हणणं कसं बरोबर वाटतंय का, हे मला तुम्ही नक्की अभिप्राय कळवा. तर मी इथेच थांबवते. धन्यवाद.